महिला आणि पुरुष उमेदवार बैठकीची व्यवस्था आहे, आपण येऊन बसून घ्या. सर्व उमेदवार महिला आणि पुरुष उमेदवारांचं स्वागत. त्यांच्या समेत आलेले सर्व समर्थक, चला आजूबाजूला पुतळ्याच्या जी काही मंडळी उभी आहेत त्यांनी आत या. कार्यकर्ते असतील, समर्थक असतील आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी आपल्या स्टेजच्या समोरच्या बॅरिकेडेड मधून आत यायचं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया कॅमेरे सज्ज झालेले आहेत. स्टेजच्या समोरील बॅरिकेडेड मधून मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला व्यवस्था राष्ट्राची हो जाण नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान. शिवछत्रपती रक्तात आमच्या हृदयी पावन राम. संस्कार आम्हावर संघ शक्तीचे सार्थ हो अभिमान. हा देश घडविण्यास सदैव तत्पर पक्ष भाजपा. या भव्य अशा विजयी संकल्प सभेनिमित्त सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं छत्रपती शिवराय अहिल्याबाई होळकर आणि आज ज्यांची जयंती आहे त्या आम्हा महिलांना साक्षर करणाऱ्या सावित्रीबाई फुले, आई जिजाऊ या सगळ्यांना वंदन करते. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सांगलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमचे आता या नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले असे आमचे भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर रवींद्र आरडी, भारतीताई दिगडे, दिनकर तात्या पाटील, प्रकाश तात्या बिरजे, अशरफ वांकर, विशाल पवार, साळुंखे साहेब, आमचे केदार हाडीलकर, मंचावरील विश्वजित पाटील, मंजिरीताई गाडगीळ, आमच्या महामंत्री मीता भाटकर आणि सर्वच आदरणीय मंच खाली सुद्धा बरेच आमचे पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, नगरपालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर आम्ही आज महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातोय. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं 10 वर्षाचं सरकार आणि आता राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार, या सरकारच्या ज्या कामगिरी आहेत, ह्या ज्या आमच्यासाठी त्यांनी केलेल्या आहेत त्या घेऊन तुमच्या समोर आम्ही येत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या नुकतंच मुख्यमंत्री इथे अहिल्याबाईंच्या 300व्या शताब्दीच्या निमित्तानं जे नुकतंच त्यांचं आपल्या सांगलीमध्ये अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण झालं. या अहिल्याबाई ह्या केवळ दान धर्म करणाऱ्या अशी त्यांची प्रतिमा होती, पण ज्या वेळेला मोदीजींनी त्यांचा काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पुतळा उभा केला आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं संपूर्ण वाड्या वस्तात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी गेले आणि अहिल्याबाई केवळ दानधर्म करणाऱ्या नसून त्या योद्धा पण होत्या. हेच वाड्या वस्त्यात संदेश द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं. आणि हा काही दानधर्म स्वतःच्या खिशातनं त्यांनी जनतेच्या खिशातनं केलेला नव्हता, तर त्या अहिल्याबाईंनी हा दानधर्म हा सगळ्या त्यांची खाजगी जी मालमत्ता होती त्यातून धर्मशाळा, पाणपोया ह्या सगळ्या उभ्या केलेल्या होत्या. अशा आमच्या अहिल्याबाईचा आज इथे पुतळा होणं, त्यांचं महाराष्ट्रामध्ये चौंडीला स्मारक करणं, त्यांचं जे जन्मस्थळ आहे, हा सगळा कार्यक्रम गेले अनेक वर्ष हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं अण्णासाहेब डांगेंनी त्याची सुरुवात केली होती. सावित्रीबाईंचं तसंच आहे. आमच्या आई जिजाऊ आणि तुम्ही बघताय की खरं तर छत्रपती शिवरायांचा इतिहास आज जो सगळा 10 ओळीत लिहिला गेला होता, आज छत्रपती शिवरायांचा संपूर्ण देशामध्ये खऱ्या अर्थानं इतिहास पोचवण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. महिलांसाठी 10 वर्षापूर्वी आमचा सांगली जिल्हा हा ऊस उत्पादकांचा पैसा खूप झाला होता. पैसा कुसत ठेवायचा हा प्रश्न होता. बेटी बचाव बेटी पढाव, काय झालं, प्रत्येकाला मुलगी हवी होती, वंशाला दिवा पाहिजे होता. आमच्याच बायांनी नातू पाहिजे म्हणून सांगली, जळगाव, बीड, औरंगाबाद या सगळ्या शहरामध्ये आणि कोल्हापूर मुली नकोत असा एक प्रवाह सुरू झाला होता.
आणि त्याचा परिणाम असा झाला, आज लग्नाला मुलं मिळत नाही आहेत आणि म्हणून मोदीने आणलं बेटी बचाव बेटी पढाव. महिलांना तेव्हापासून सन्मानाची वागणूक, मुलीला जगवा, मुलीला शिकवा, मोफत शिक्षण, मोफत शिक्षणासाठी मोफत प्रवास. आज महिला, जर मुलगी घरातली सून मुलगी गरोदर असेल तर घरोघरी आशा वर्कर जातात आणि मातृवंदनेचे 5,000 रुपये तुमच्या डायरेक्ट खात्यात जमा आहेत की नाही? तुमच्या घरात तुम्ही मिळालेत की नाही तुम्हाला पैसे? मातृवंदना म्हणजे मुलीच्या जन्मापासून शिक्षण मोफत, त्याला सायकल मोफत, आता पदवीपर्यंत शिक्षण सुद्धा मोफत. आणि आज पंचायत राजमध्ये 50% आरक्षण. काशी विश्वेश्वराच्या वेळेला ज्यांनी काम केलं त्या महिला कर्मचाऱ्यांचा मोदींनी पाय धुवून सन्मान केलाय. अशा ज्याला म्हणतो की अनेक योजना महिलांसाठी, ड्रोन दीदी, लखपती दीदी, नुसतं तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे दिलेले नाही आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे देऊन आता पुढचा टप्पा माननीय मुख्यमंत्री तुम्हाला सांगतील तर तुम्ही प्रत्येक महिला ही तिला वर्षाला 1,00,000 रुपये मिळावेत अशा पद्धतीचं काम मुख्यमंत्री करतायत. युवा प्रशिक्षण आहे. माझ्या खात्याच्या तुमच्या घरावर किती जणांनी सोलर बसवले मला माहित नाही, पण ज्यांचं पत्र्याचं घर असू दे नाहीतर बंगला असू दे, आज महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यात सगळ्यात जास्त देशामध्ये मुफ्त सूर्यघर योजना जी केंद्राची आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिला आहे. तुम्ही 1 किलोवॅट बसवलं तुम्हाला 30,000 रुपये मिळणार आहे. 800 ते 1,000 रुपये बिल असेल लाईटचं. सोलर बसवा, कुणाकडे भीक मागायला जायची गरज नाही. ऑनलाईन अर्ज करा, पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यात आहेत. बंगलेवाल्यांना 78,000 3 किलोवॅटची सबसिडी त्यांच्या खात्यात मिळतीये. सोलर कृषी पंप 3 एकर असू दे, 3 HP, 5 HP, 10 HP चे पंप केवळ 5% आणि 10% रक्कम भरून तुम्हाला आज ऊर्जा देण्याचं काम करतायत. कोण म्हणते तुम्हाला सूर्य देतो, चंद्र देतो, काय आणून दिले का? मोदीजींनी खऱ्या अर्थाने जी आमची नैसर्गिक सूर्यप्रकाशाची योजना आहे ती आज राबवलेली आहे. मोदीजींनी आज तुम्हाला सोलर पार्क चालू आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 218 मेगावॅटचे सोलर पार्क सुरू आहेत. काय फायदा आहे? शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळायला लागली आहे. त्याचा परिणाम काय आहे? रात्री पाट धरायला, रात्री शेतात जायला साप विंचू चावून शेतकऱ्यांचं जीवन धोक्यात येत होतं, ते थांबवलं. आणि आज इतकंच देशामध्ये परवा जागतिक विक्रम केलाय. सोलर कृषी पंप एका महिन्यात 45,911 बसवण्याचा विक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलाय. अशा तऱ्हेनं ज्या योजना तुमच्या आणि आमच्यासाठी आणतायत त्याचा फायदा काय आहे? अजून येत्या 5 वर्षात आपल्याला वीज स्वस्त तर मिळणार आहे आणि मुबलक मिळणार आहे. आमच्या जयश्रीताई नेत्या जयश्रीताई पाटील यांचं आगमन झाले. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. या योजना आमच्यासाठी आहेत. सांगलीकरांच्याकडं ज्यावेळेला आम्ही पुरामध्ये सांगली आमची बुडली होती, 2दा मुख्यमंत्री आलेत. मला आठवते परदेशी त्यावेळेला सचिव होते, त्यांनी असा नकाशा टाकला कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आणि आम्हाला विचारलं, एक तर असं करायला पाहिजे, तुमची सांगली सगळी गावभाग उचलून कुपवाडमध्ये न्यायला पाहिजे, नाहीतर काहीतरी दुसरा उपाय केला पाहिजे. मी त्यांना सांगितलं, परदेशी साहेब, आमचे आता लोक काय 6 गल्ल्यातनं जरी आमचा गावभाग हा काही कुपवाडला नेणं हा काय उपाय नाही. त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 3,500 कोटी रुपये जागतिक बँकेकडनं आणलेत. आपला सांगलीचा पुराचा प्रश्न कायमस्वरूपी काढण्यासाठी हे 3,500 कोटीतला 650 कोटीचा पहिला हप्ता आज सांगलीमध्ये येऊन त्याचे टेंडर निघालेत आणि कामं सुरू झाली आहेत. परवाच मी सांगितलं, आमचं एकदा लाईट गेला की अख्ख्या सांगली लाईट मध्ये अंधारात बुडते. फोन सुरू होतात आमच्या अधिकाऱ्यांना. आज 5 सबस्टेशन, 1960 नंतर फक्त 16 सबस्टेशन सांगलीमध्ये होते. आज आता आपले 5 सबस्टेशन नवीन आहेत, ग्रामीण भागात तयार झालेत. आता काही कालावधीत जिल्हा परिषदची आचारसंहिता लागायच्या आधी ह्या सबस्टेशनचं पण उद्घाटन आणि ते कार्यान्वित व्हायचं काम आम्ही करणार आहे. जो पुराचा प्रश्न आहे सांगलीतला आमचा महत्वाचे हे जे विषय आहेत, पिण्याचं शुद्ध पाणी आम्हाला अपेक्षित आहे, ते देण्याचं काम आमचे मुख्यमंत्री करतायत. परवा त्यांच्या उपस्थितीत आदरणीय दादांनी झोपडपट्टीवासियांना त्यांची स्वतःची जमिनीचे पट्टे नागपूर नंतर सांगलीमध्ये पहिल्यांदा
सांगलीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली हे जमिनीचे झोपडपट्टीवासियांना पट्टे मालकी हक्कानं देण्याचं काम केलंय. अशा अनेक योजना आमच्यासाठी करतायत. युवा प्रशिक्षण आहे. आमचे सगळे कार्यकर्ते आता इकडे मुख्यमंत्र्यांचा भाषण ऐकायला येत आहेत. त्यामुळं ज्यांनी महापालिकेला दादांना 100 कोटी मागच्या वेळेला दिले, सांगलीमधले सगळे रस्ते केल्यामुळं लोक त्यांना नितीनजींच्या नंतर रोडकरी आमचे दादा झाले. पण मधल्या काळात प्रचंड पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं काही रस्त्यांची अवस्था अजून गंभीर झाली आणि अजून पुन्हा आपल्याला करायचे आहेत. पंचतारांकित MIDC आम्हाला करायचे, MIDC वाढवायची आहे. आणि ज्या विमानतळासाठी मी असेल, भैया असेल, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले होते की आमचा कौलापूरला विमानतळ झालंच पाहिजे. आज त्याचा सर्वे करायला आता आमचे आभा पांडे आता येत आहेत आणि मुख्यमंत्री आणि आमचे जिल्हाधिकारी यांनी सगळ्यांनी हा विषय सिरियसली घेतलाय. उद्योगधंदे असू देत, विमानतळाला की उद्योगधंदे येतील, नवीन लोकांना, युवकांना रोजगार मिळावे, अशा पद्धतीचं काम आमचं हे सरकार करते. केंद्रामध्ये मोदीजींनी जगात देशभर आज काय श्रीलंकेची अवस्था बघा, पाकिस्तानची अवस्था बघा, बांगलादेशची अवस्था बघा, या सगळ्यामध्ये मोदीजींचं खंबीर नेतृत्व. मग युक्रेनमधनं मुलं इकडं आणण्याचा विषय, युद्ध थांबण्याचा विषय असेल, आमच्या सगळ्यांच्या, आपल्या सगळ्यांच्या पुण्याईमुळं एक आम्हाला असा पंतप्रधान लाभलाय की जो देशासाठी, जगामध्ये भारताची प्रतिमा उज्ज्वल होण्यासाठी काम करतोय. आज आम्ही भारतीय जनता पार्टी इथं येत असताना काय काय पाहिलं. आम्ही सगळ्यांनी आणीबाणीचा संघर्ष बघितला, आणीबाणीतले चटके सोसले. काश्मीरमध्ये जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, दोडा आंदोलन केलं, दोडा बचाव आंदोलन झालं. लाल चौकात तिरंगा झेंडा फडकत नव्हता, संघर्ष केला, तिरंग्यासाठी संघर्ष केला. अटलजींच्या नेतृत्वाखाली अणुस्फोट केला, सगळ्या जगाला अंगावर घेतलं. अयोध्येला राम मंदिरासाठी संघर्ष केला. जिथं जिथं गरज असेल तिथं संघर्ष करत 2 खासदारांचं आज केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आज महापालिकेमध्ये आपली सत्ता आली तरच आम्हाला आमचा विकास होणार आहे. आणि यासाठी मला असं वाटते हा संघर्ष करत असताना यामध्ये अनेक लोक हे पायाचे दगड झाले, अनेक त्याच्यामध्ये बळी गेले, पण कुणीही मागं हटले नाही. सत्तेसाठी कुणी लाचार झालं नाही. एकाने मध्ये सांगितलं की जर 14ला सत्ता आली नसती तर देवेंद्र फडणवीसनी पक्ष बदलला असता का? नसता बदलला. कारण ज्या परंपरेत आम्ही तयार झालोय, सत्तेसाठी म्हणून पक्षात नाही, पण आपल्या देशाच्या सन्मानासाठी, देशाच्या उत्कर्षासाठी आणि आपल्या शहराच्या, आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सगळ्यांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलंय. अडवाणी अटलजींचा आज पक्ष जगामध्ये 1 नंबरचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष झालेला आहे. आम्ही पाहिलाय तो संघर्ष 2 खासदारांचा. आम्ही पाहिलाय तिरंगा श्रीनगर मध्ये लहराणाचा. आम्ही पाहिलाय दोडा हिंदू केलेला बद्दलचा आंदोलनाचा. आम्ही पाहिलाय संघर्ष अटलजींनी केलेल्या अणुस्फोटाचा. आम्ही केलाय काश्मीर मुक्तीचा संघर्ष आणि कारगिलचा संघर्ष आणि आता अलीकडचा केलेला पहलगामचा संघर्ष. बाधाएं आती है आए, बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, घिरे प्रलय की घोर घटाए. पाओ के नीचे अंगारे, पाओ के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, सिर पर बरसे यदि ज्वालाए, आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. अटलजींच्या पंक्तीला मी सलाम करून माझ्या वाणीला विराम देते. भारतीय जनता पार्टीचं कमळ लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात येणार आहे. ते खुलवणार की नाही मला उत्तर द्या. खुलवणार की नाही? भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा. भारत माता की,
वंदे वंदे जय श्रीराम. माजी आमदार मान्य नितीनराजे शिंदे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मंचावरती सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि मुख्यमंत्री येण्यापूर्वी आपल्या मान्यवर नेत्यांची मनोगत अत्यंत सुंदर शब्दामध्ये नेताताई केळकर यांनी केंद्र सरकारपासून महाराष्ट्राच्या विविध योजनांची माहिती दिली आणि आपल्याला आवाहन केलं आहे की कमळ फुलवा म्हणून. धन्यवाद आहे. आणि यानंतर मी निमंत्रण मनोगत. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यामाता, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्वांच्या स्मरण करून व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय आमदार सुधीरभाऊ गाडगीळ साहेब, सर्व आजे आमदार, माजी आमदार, नीताताई आणि व्यासपीठ. आता ताईंनी बरेच मुद्दे मांडले. मला एक मुद्दा फक्त मांडायचा आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 2014 साली विराजमान झाले. त्यानंतर मला संपूर्ण आपल्या या भागामध्ये लक्षात आलेली गोष्ट, संपूर्ण भारतामध्ये लक्षात आलेली गोष्ट आहे की रांगा त्यांनी बंद केल्या. सामान्य लोकांचा वेळ हा अनेक रांगामध्ये व्यतीत होताना दिसत होता. बँका असतील, बँकामध्ये सुद्धा रांगा, रेशन दुकानावरच्या रांगा, रॉकेल असायचं, रॉकेलवरच्या रांगा, गॅस सिलेंडर असायचे, गॅस सिलेंडरवरच्या रांगा, ऑफिसमध्ये असतील, जायचं असेल, कुठल्या कार्यालयात जायचं असेल तर तिथं रांगा. तर या ताकदीनं या रांगा बंद करण्याचं काम कोण केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलं. आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलमधल्या रांगा सुद्धा बंद केल्या आणि अनेक पद्धतीनं यामध्ये डेव्हलपमेंट केली आणि आता भारत महासत्ता होतोय याचं आपल्याला सर्वांना अभिमान पाहिजे. नुकत्याच झालेल्या इलेक्शनमध्ये जतमध्ये हा मुद्दा सर्वांना इतक्या पद्धतीनं पटला की भारतीय जनता पार्टीच फक्त डेव्हलपमेंट करू शकते असा सार्थ विश्वास या सर्वसामान्य लोकांना झालेला आहे. केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, ते पण ताकदीचं सरकार आहे. राज्यामध्ये आत्ता आपले मुख्यमंत्री साहेब येत आहेत, त्यांचं सत्कार आहे. हो, आणि आपले पालकमंत्री आपले आहेत, आमदार आपले आहेत. तर महानगरपालिका आपली असेल तरच आपली डेव्हलपमेंट होणार आहे हे सामान्य लोकांना माहिती आहे. मला सिनर्जी हॉस्पिटल चालवताना एक लक्षात आलं की आपण सगळेजण नरेंद्र मोदी साहेबांनी जे अभूतपूर्व काम केलं ते बहुतेक लोक आता विसरले असतील की कोविडमध्ये आपल्याला एक लस द्यायचं काम, कोविवॅक्स, कोविशिल्ड जी लस तयार झाली पुण्या येथे आणि सर्व लोकांना लसीकरण 100% झालं आणि अनेक लोकांचे जीव वाचले. मोदी साहेबांनी इतकं आपल्यावर उपकार केलेले आहेत, इतक्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे. आपण सध्या आता जिवंत आहे ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या या प्रगल्भ विचारानं आपण इथं जिवंत आहोत. नाहीतरी त्यावेळी आपल्याला माहिती आहे की काय परिस्थिती आपल्यावर ओढावली होती. असं सांगितलं जात होतं की भारताची लोकसंख्या ही 25% घटेल अशी परिस्थिती असताना आपण सर्व जगाला कोविशिल्ड आपण सप्लाय केला आणि अनेक जगातल्या लोकांना पण आपण वाचवलं. एवढं भारतानं प्रचंड मोठं काम या आरोग्य बाबतीत केलेलं आहे. आपण थोडा विचार करायला पाहिजे. महानगरपालिका आपली ही डेव्हलप होण्याची आता अत्यंत पद्धतीनं गतिमान डेव्हलपमेंट चालू आहे. माननीय आमदार सुरेश भाऊ असतील, मान्य खाडेसाहेब असतील, सुधीर भाऊ असतील, या पद्धतीनं जे काम करतायत त्याला बळकटी निर्माण करण्याचं काम हे महानगरपालिका करणार आहे.
म्हणून आता कुठलाही विचार हा आपला आहे, हा जवळचा आहे, हा सारखा आपल्याकडे येतो, आपल्या वैयक्तिक ह्याच्यासाठी मदत करतो, अशी भूमिका कोणीही न ठेवता आपल्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची डेव्हलपमेंट करणं ही काळाची गरज आहे आणि ही भारतीय जनता पार्टीच फक्त करू शकते. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ हे अत्यंत ताकदीचे आहेत. मी महिलांना तरी असं म्हणेन की महिलांसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना सक्षमपणे राबवली. महिलांसाठी एसटी प्रवास हा निम्म्यावर आणला आणि अत्यंत 50% महिलांना या राजकारणात आणण्याचं मोठं काम सगळ्यांनी केलेलं आहे. तर महिला ह्या कुणाचंही ऐकायच्या भानगडीत पडत नाहीत. 100% त्या भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत असा अनुभव मला नुकताच झालेल्या इलेक्शनमध्ये आला. आणि महिलांनी जर एकदा पुढाकार घेतला आणि महिला एकदा म्हणायला लागल्या तर पुरुष सुद्धा त्यांच्या पुढे जात नाहीत, नाहीतर त्यांना खायचे वांदे होत आहेत. आणि घरामध्ये सगळ्या महिलांनी या पद्धतीनं जसं सहकार्य केलं असं सहकार्य भारतीय जनता पार्टीला करा. तुमच्या घरातले जर पुरुष ऐकत नसतील तर हळूच कानात सांगा, त्यांना कसं समजून सांगायचं ते आपण बघू. आणि ही आपल्याला एक सुवर्ण संधी भेटलेली आहे. आपले सर्वच्या सर्व 78 हे नगरसेवक जे उभे आहेत हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत. एवढेच नाही, ते माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, माननीय नरेंद्र मोदी यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. त्यांना निवडून दिलं तर आपण त्यांना मतं टाकल्यासारखं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला महासत्ता बनायचं आहे आणि हे काम आपणच करू शकतोय. आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतोय, तुमची ही ताकद, मतदानाची जी ताकद आहे ही 100% तुम्ही आचरणात आणून आपल्याला सांगली, मिरज, कुपवाड सुद्धा या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजवायचं आहे. आणि आपण नशिबान आहात, पहिली जाहीर सभा इलेक्शन लागल्यानंतर ही देवाभाऊंची इथं होते. आपण खरंच सगळे भाग्यवान आहोत. त्यांचा पायगुण इतका स्ट्रॉंग आहे, ते जिथं जातील तिथं विजय होतोय. त्यामुळं महानगरपालिका आपली होणार यामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही. देवाभाऊंचा पाय लागला तर तिथं सोनं होतंय असं आम्ही जतकारांनी अनुभवलंय. आमची 288 मतदारसंघ असून शेवटचा मतदारसंघ असून सुद्धा देवाभाऊ प्रचाराला पहिल्यांदा जतला आले आणि जतला भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला. आणि आत्ता जतमध्ये पहिल्यांदा त्यांचा नुसता फोन आला भाषणामध्ये. आणि जतमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होऊ शकला. आणि जतमध्ये आपले मॅक्झिमम बहुमतानं आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक नगरसेवक निवडून आलो. हे फक्त आणि फक्त देवाभावांच्या आशीर्वाद, नरेंद्र मोदींचा विकास आणि आपल्या सर्वांचं सहकार्य यामुळे हे घडलेलं आहे. हीच संधी पुन्हा आपल्याला मिळत आहे. आपण त्याचं संधीचं सोनं करा अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर रवींद्र आरळी यांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये आपण नगराध्यक्ष झालो आणि नेमकं केलेलं भारतीय जनता पार्टीचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, संपूर्ण परिवर्तन या विकासाचं व्हायला लागलेलं आहे. या निमित्तानं सन्माननीय सुमनताई खाडे या ठिकाणी वहिनी उपस्थित झाले आहेत. तशाच या ठिकाणी स्वातीताई आमच्या खाडे, सुशांतजी खाडे यांचे आगमन झालेलं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुणेच एकदा मंचावरती स्वागत आहे. आणि यानंतर आपणासमोर आणखीन एक धडाडीचे नेते माजी आमदार म्हणजे नितीनराजे शिंदे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना या सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचार समारंभाच्या शुभारंभाच्या निमित्तानं सर्वप्रथम आपणा सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी आमदार भगवंतराव पाटील,
साळुंखे, उपस्थित सर्व व्यासपीठ, मतदार बंधू भगिनीनो, आपण भाग्यवान आहोत. 15 तारखेला मतदान आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक महापालिका आहेत, त्यांची ही निवडणूक आहे. परंतु सांगली महापालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ या ठिकाणी येत आहेत. पहिली महापालिका, त्याचा शुभारंभ होतोय. 2018ला या महापालिकेतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी टोळीला आपण उलथून लावलं. त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ होते आणि आता आपल्याला पुन्हा उलथून लावायचं आहे. त्यावेळेला सुद्धा देवाभाऊच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा. 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष ह्या महापालिकेमध्ये ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यांचे उमेदवार बघा, त्यांनी आपल्या पायपावण्यांना, नातेवाईकांना उमेदवारी दिली. पण मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 16 मध्ये ही निवडणूक होतीये, त्या प्रभागामध्ये ओबीसी पुरुष गटातून आमचा प्रदीप बन्ने हा एसटी स्टँडच्या दरवाजात हात गाड्यावर दूध विकतो अशा उमेदवाराला उमेदवारी दिलेल्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं. दुसरा उमेदवार आमच्या विद्याताई दानोळे, ज्या बादांच्या निवडणुकीला बूथ प्रमुख होत्या, ज्या आज वडर समाजाच्या आहेत, भाड्याच्या खोलीमध्ये राहतात, अशा महिलेला भारतीय जनता पार्टीनं 16 मध्ये उमेदवारी दिली. गेल्या खेपेला 2 नगरसेवक निवडून आणले होते काँग्रेसच्या बाले किल्ल्याला सुरू लावून. गेल्या वर्षी जे नगरसेवक होते ऍडव्होकेट स्वाती शिंदे आणि सुनंदा राऊत यांनी आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी वापरलेल्या निधीच्या जीवावर आम्ही चारीच्या चारी नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आणणार आहोत. असा निर्धार या लोकांनी केलाय. महापालिकेमध्ये 50 पेक्षा जास्त नगरसेवक त्या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत. तात्यांशी बोलत होतो, 50 कचऱ्याचे ढीगच्या ढीग, समडोळीचा कचरा फाटा असू दे, बेडकचा कचरा डेपो असू दे, लाखो टन कचऱ्यानं जनता वैतागली, गावं व्यस्त झाली, मोर्चे काढले. हा कचरा हटवायचं धाडस झालं नाही, उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता दिल्यानंतर घन कचरा 100 कोटी रुपयाचा घन कचरा प्रकल्प राबवून तो सगळा कचरा नष्ट करायचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं. भारतीय जनता पार्टी आज तुमच्या दरवाजामध्ये ज्या घंटा गाड्या येत आहेत, यापूर्वी तुम्ही कचरा घरातनं बाहेरून दरवाजात गचरीत टाकत होता. परंतु ज्या घंटा गाड्या फिरतायत त्या घंटा गाड्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये सुरू केल्या. दादांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, व्यासपीठाच्या सर्व नेत्यांना सांगू इच्छितो, आता तो कचरा उचललेला कचरा कोंडाळ्यात जातोय. चौकामध्ये कचरा कोंडाळे आहेत. तुम्ही आमच्या हातामध्ये सत्ता द्या. या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये चौकामध्ये कुठेही कचरा कोंडाळे दिसणार नाहीत. कचरा उचलला तर तो कचऱ्या गाडीच्या घंटा गाडीत जाणार, घंटा गाडीतून तो ट्रॅक्टर मध्ये जाणार आणि डायरेक्ट कचरा डेपोला जाणार. अशा पद्धतीचे ब्लूप्रिंट भारतीय जनता पार्टीनं तयार केलेली आहे. वाहतुकीची समस्या मोठी आहे. अरे जे आपण पायात घालतो ते एसी एअर कंडिशन दुकानामध्ये खरेदी करतो आणि जे आपण पोटामध्ये घालतो तो भाजीपाला आपण रस्त्याच्या कडेला, गटरीच्या कडेला खरेदी करतो. दवाखाने फुललेत,
डॉक्टर म्हणतायत जोपर्यंत हे बाजार रस्त्यावर बनणार तोपर्यंत आमचे दवाखाने फुल. ज्या वेळेला हे अद्यावत भाजी मंड्या उभारतील, सुसज्ज भाजी मंड्या उभारतील, त्या वेळेला आमचे दवाखाने रिकामे पडणार. मी तुम्हाला खात्री देतो, जिथं जिथं आरक्षण पडलेले आहेत भाजी मंडईची, तिथं तिथं अद्यावत सुसज्ज भाजी मंडई उभा करून ही आठवडा बाजार आणि रस्त्यावरचे बाजार बंद करून टाकून सुसज्ज पद्धतीनं तुम्हाला भाजी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करून देणार आहे. किती कामं सांगू. या भागामध्ये नाट्यरसिक आहेत, नटकर्मी आहेत, विजयदादा कडणे आहेत, त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. कलाकारांना नाटक करण्यासाठी त्या ठिकाणी संधी मिळत नाही, अद्यावत नाट्यगृह नाही. परंतु सुधीर दादा गाडगिळने हेरलं. हनुमान नगर येथे त्या ठिकाणी 40 कोटीचं अद्यावत सुसज्ज नाट्यगृह उभा करायला चालू केलेलं आहे. 3 शहरामध्ये 3 चांगली नाट्यगृह त्या ठिकाणी उभा केली जाणार आहेत. उद्यानाची अवस्था काय, क्रीडांगणाची अवस्था काय. तुमच्या मुलाबाळांना खेळायला क्रीडांगण नाहीत, उद्यान नाहीत. नाना नानी पार्क आमच्या गीतांजलीताई ढोबळे पाटील, लक्ष्मण नवलाई यांनी त्या ठिकाणी उभा केलं. आज विश्राम भागातली लहान मुलं त्या उद्यानामध्ये खेळतायत. पण ठिकठिकाणी उद्यान उभा केली पाहिजेत, उड्डाण पुलं पाहिजेत. जर तुम्ही विश्राम बागला गेला वाहतुकीची कोंडी, राम मंदिर चौकात गेला वाहतुकीची कोंडी. उड्डाण पूल झाले पाहिजेत, मोनोरेल झाली पाहिजे, अशी अनेक कामं करायची आहेत. पण 50 वर्ष हातात सत्ता असताना फक्त महापालिका लुटणं, महापालिकेवर दरोड घालणं, रस्ते गटारीची कामं काढून टक्केवारीनं पैसे हाणणं, हे ज्या पलीकडे ह्या लोकांनी काही काम केलं नाही. ही ज्या वेळेला मतं मागायला येतील त्यावेळेला हातामध्ये कोल्हापुरी पायतान घ्या. मी ज्या वेळेला दिनकर तात्यांच्या मागणीवरून सांगलवाडीला सभेला गेलो होतो, काय त्या सांगलवाडीची दुर्दशा होती. अहो, दिनकर तात्या पाटील, अजिंक्य पाटील, आमचे महाबळेश्वर चौगुले, गजानन हालदर, या लोकांनी 1-2 नाही, सांगलीवाडीमध्ये 22 कोटी रुपये खर्च केले. 22 कोटी रुपये खर्च केले आणि त्या सांगलीवाडीचा चेहरा मोहरा बदलून टाकला. ज्या वेळेला मी या प्रचाराच्या निमित्तानं या गोसावी गल्लीत, गोल्ल गल्लीत, चिखलगार गल्लीत, वडर गल्लीत, भुई गल्लीत, मातंग समाजाच्या गल्लीत जेव्हा फिरत होतो, सांगायला वाईट वाटतं. MPSC ला मुलं आमची शिकणार आहेत, 8x8ची 10x10ची घरं आहेत. राजे वहिनीला सांगून आम्हाला एक आधी अभ्यासिका बांधून द्या. बघा काय मागतायत, आम्हाला अभ्यासिका द्या. त्या भागातली रिक्षा चालकांची मुलं आज अमेरिकेमध्ये आहेत, तशा परिस्थितीमध्ये शिकतायत. त्यांना अभ्यासिका उभा करून दिल्या पाहिजेत. ही सर्व ब्लूप्रिंट भारतीय जनता पार्टीनं तयार केलेली आहे. मी तुम्हाला विनंती करतो की 55 पेक्षा जास्त नगरसेवक बहुमतानं निवडून द्या. आमच्या हातात सत्ता दिली, कोरोनाचं संकट आलं, नगरसेवक काम करू शकले नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी पैशाचा वापर केला, नगरसेवक पैशाच्या जीवावर फोडले, सत्ता घालवली. परंतु जी काय आम्हाला कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी परिवर्तन घडून दाखवलं, अनेक विकास कामं केली. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, ज्या ज्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी आणि RPI या युतीचे उमेदवार जिथं जिथं उभे आहेत त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या. जी कामं आम्ही सांगितली आहेत ती सगळं पूर्ण करून तुम्हाचा विश्वास सार्थ करून दाखवीन, अशा पद्धतीचा निर्धार या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. तोप कडा. पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार शुभारंभासाठी आज आपल्यामध्ये आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस येत आहेत. या सभेला खास करून उपस्थित असणारे आपले कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार ज्याने आत्ताच आपलं मनोगत केलं, नितीनराजे शिंदे, जयश्रीताई, नीताताई, सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं पाहायला गेलं तर आत्ताच्या महापालिकेची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती याच्यावर नितीनराजेंनी बराच
फोकस टाकला आहे. परंतु या 5 वर्षामध्ये आपल्याकडे सत्ता आली, त्यातल्या 2.5 वर्षच आपण भारतीय जनता पक्ष म्हणून काम करू शकलो. त्यावेळेलासुद्धा त्या प्रमुखामध्ये मी होतो. गेल्या वेळेला ज्यावेळेला उमेदवार देण्याची वेळ आली त्यावेळेला बऱ्याच प्रभागामध्ये आम्हाला बोलवून उमेदवारी द्यावी लागली होती. परंतु यावेळी मात्र प्रत्येक गटामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एका एका जागेसाठी कमीत कमी 5 ते 10 ते 30-40 पर्यंत इच्छुक त्या ठिकाणी होते. आणि या प्रचंड इच्छुक उमेदवारातून आपल्याला उमेदवार निवडायचे होते. आता आपल्याबरोबर जयश्री वहिनी आलेत, पृथ्वीराज पाटील आलेत, त्यांच्याबरोबर येणारे पण त्यांचे कार्यकर्ते होते. आणि म्हणून आम्हाला फार मोठा या ठिकाणी प्रयत्न करावा लागला की एक जागा निवडायची आणि एवढे सगळे त्या तोलबलाचे उमेदवार होते. या ठिकाणी आता उमेदवारी दिले ते सर्व उमेदवार हजर आहेत. परंतु त्याच तोलामोलाचे काही कार्यकर्ते आहेत की त्यांना आपण उमेदवारी देऊ शकलो नाही. आम्ही त्या सर्व इच्छुक उमेदवारांची क्षमा मागतो, कारण या सगळ्यातनं एवढं निवडीतनं सगळ्यांना प्रत्येकाला एक जागा एकच असते, एकच उमेदवारी द्यावा लागतो. परंतु ते करू शकलो नाही. त्यामुळे कोर कमिटीचा सदस्य म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण परत कामात सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला धन्यवादही देतो. एक 2-4 ठिकाणी फक्त अडचण आहे, ते सुद्धा भविष्य काळामध्ये आम्ही सर्व कोर कमिटीचे सदस्य मिळून त्यांनाही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू. गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या भाजपकडे सत्ता दिली होती, परंतु फक्त पहिले 2.5 वर्षच आपली सत्ता त्या ठिकाणी टिकली. आणि याच जयंत पाटील असतील किंवा त्यांच्या सर्व मंडळींनी पैशाचा वापर करून आपल्यातले 5-6 नगरसेवक फोडले आणि सत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे त्यांचं सरकार राज्यामध्ये होतं, ते पालकमंत्री होते. त्या 2.5 वर्ष नंतरच्या काळात जवळजवळ महापालिकेचा कारभार हा थांबल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पहिल्या 2.5 वर्षात पहिल्याच वर्षी देवेंद्र भाऊंनी 100 कोटी रुपये महापालिकेला विशेष अनुदान दिलं आणि त्यातनं कामं चालू झाले. परत सुधीरदादा असतील किंवा DPDC असेल, या सगळ्या माध्यमातून फार मोठी कामं आपण करू शकलो. आणि त्यानंतरच्या मात्र 2.5 वर्षाने प्रशासक काळातल्या 2 वर्षामध्ये फार अडचणीची गेली. तरी प्रशासक काळामध्ये आपलं सरकार आल्यावर सुद्धा काही निधी या महापालिकेला दिला गेला आणि चांगली कामं खास करून झाली गेली. मगाशी उल्लेख करत असताना नितीन राजेंनी सांगितलं की गोसावी गल्ली किंवा वडर गल्लीत सुद्धा अभ्यासिका मागत होते. मी आपल्याला अभिमानपूर्वक सांगेन की सांगलीवाडीत एक अभ्यासिका आम्ही अजिंक्य पाटलांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या नावानं चालू केलं. जवळजवळ 40 MPSCचे विद्यार्थी त्या ठिकाणी आत्ता अभ्यास करतायत. ही महापालिकेतली एक मुख्य वाचनालय, महापालिकेचं जे खांडेकर वाचनालय तिथे एक अभ्यासिका आहे आणि महापालिकेचं दुसरं सांगलीवाडीत अभ्यासिका आहे. ही वस्तुस्थिती सांगतोय, कारण प्रत्येक भागाभागात ह्या अभ्यासिका झाल्या पाहिजेत. आपली मुलं चांगली शिकली पाहिजेत, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, ही आपणा सर्वांची भूमिका असली पाहिजे. देवाभाऊने निश्चितपणे ज्या काही योजना राबवल्यात त्याचा फायदा डॉक्टर आरळे साहेब आता नूतन नागराज यांनी सांगितलं की वस्तुस्थिती आहे. प्रत्येक घराघरामध्ये लाभार्थी आहेत आणि ह्या लाभार्थींनाच आपण जागा करायचं आहे. ते आहेतच जागे, परंतु जे झोपलेले सोंग घेतात, जे विरोधी पक्षाकडे जायचा प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा सांगायचं आहे की ही योजना लागू केल्याच्या वेळेला ह्याच राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी विरोध केला होता. हे चालूच होणार नाही, हे देणारच नाही, ते निवडणुकीसाठी दाखवलेलं गाजर आहे, अशी भूमिका त्यांनी त्यावेळेला घेतली होती. परंतु देवाभाऊने ती योजना पूर्ण चालू ठेवली आणि कायमस्वरूपी चालू राहील असं आश्वासन दिलेलं आहे. आणि आत्ताच मला वाटतं त्याचा हप्ता पण जमा झाला आहे. भविष्यात सुद्धा आणखी एक 4-8 दिवसात राहिलेला दुसरा हप्ता सुद्धा जमा होऊ शकेल. परंतु हे होत असताना आपणाला आपल्या शहराचा विकास केला पाहिजे. आता ड्रेनेज, कुपवाडला ड्रेनेजचं परिस्थिती, ड्रेनेज नव्हतं त्या ठिकाणी, त्यामुळे सांडपाणी प्रत्येकाच्या दारासमोरून जात होतं, त्यामुळे ढासाचा प्रादुर्भाव होत होता. ती योजना पण करायची झाले. आपणाला घन कचऱ्याचा विषय 100 कोटी सांगली आणि मिरजेला त्या ठिकाणी आता जरी त्या डेपोपासून गेलं तर साधा वास सुद्धा येत नाही, एवढं चांगलं काम त्या ठिकाणी चालू आहे. अशीच कामं या शहरामध्ये होण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आणि सर्वसामान्य उमेदवार जे आहेत त्यातून सुद्धा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे केला आहे. त्यामुळं आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं हे आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तात्या. आहे आणि लोकप्रिय, कर्तबगार, सुसंस्कृत, सुशिक्षित, कर्तव्यदक्ष असे सर्व आमचे उमेदवार, महिला उमेदवार, पुरुष उमेदवार प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि यावर्षी विनंती आहे आणि ह्या मानपा निवडणुकीच्या ह्या महासभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आमदार
सुधीरदादा, आदरणीय माजी आमदार दिनकर तात्या, आदरणीय माजी आमदार आप्पा साळुंके आप्पा, आदरणीय नीताताई, आदरणीय जयश्रीताई, आदरणीय रावसाहेबांना, आदरणीय नितीन राजे, उपस्थित सर्वच मान्यवर, आदरणीय आवटी बापू, आदरणीय खाडेसाहेब आत्ताच थोड्या वेळात येतील, उपस्थित सर्वच मान्यवर. महापालिकेची इलेक्शन ही जशी विकासाचं धोरण, विकासाचं दृष्टिकोन ठेवून चालणारी इलेक्शन, तशीच ही इलेक्शन सांगली कुणाच्या हातात सुरक्षित आहे हे ठरवण्याची ही इलेक्शन आहे. महापालिकेच्या इलेक्शनमध्ये विकास कामांबरोबरच या सांगलीच्या विकासासाठी ज्यांनी अहोरात्र काम केलं ते आदरणीय सुधीरदादा असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, सर्व माजी नगरसेवक असतील, अशा सगळ्यांना पुन्हा एकदा आशीर्वाद देण्याची ही इलेक्शन आहे. केंद्र आणि राज्य शासनामधनं जो हजारो कोटीचा निधी आपण आजपर्यंत आणला आणि भविष्यातही आणू शकतो, हे कोण करू शकतं हे ठरवण्याची ही इलेक्शन आहे. अनेक बाबतीत ही इलेक्शन महत्त्वाची ठरणार आहे. आज विरोधक जर का बघितले तर माझ्या मते तरी कुठलाच पक्ष लढत नाही आहे. माझ्या मते सांगलीचे झाडून सगळे गद्दार जे आहेत ते लढायला लागलेले आहेत. नाव घेऊन सांगतो, सांगलीचे खासदार विशाल दादा लोकसभेच्या इलेक्शनला त्यांनी दंगा केला की इस्लामपूरमध्ये बसून एका माणसानं माझ्यावर अन्याय केला, गल्लोगल्ली जाऊन रडले, सांगलीकरांना इमोशनल ब्लॅकमेल केलं, आणि आज काय चाललंय? आज ते सगळेच एकत्र बसलेले आहेत. सांगलीच्या प्रत्येक प्रभागामध्ये जर का तुम्ही बघितला तर कोण पुढं सरकलंय, कोण मागं सरकलंय, पण सगळ्यांनी एकमेकाशी ऍडजस्टमेंट केली आहे. म्हणजे ज्यांनी सांगलीवरती आयुष्यभर सूड उगवला, आजही ज्यांच्या मनात सूड भावना संपलेली नाही आहे, ज्यांनी 20 वर्षापूर्वी सांगलीच्या रक्तामध्ये कोकेन पेरलं, ज्यांनी सांगलीमध्ये टोळ्या टोळ्या बनवून, ज्यांनी व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना, भाजीवाल्यांना, सर्वसामान्य कष्टकऱ्यांना कधी जातीवादी केसच्या नावावर, कधी महिलांच्या खोट्या केसच्या नावावर, कधी आणखीन काहीतरी करून असं पिळून काढलं, खंडण्या वसूल केल्या, त्यांना मांडीला मांडी लावून बसणारे आज सांगलीच्या विकासाची भाषा करायला लागलेत. मी तर म्हणेन, परवा एका नेत्यानं, नेता कसला तो पण सोडा, सांगलीवर सूड उगवणारा तो एक विकसित माणूस आहे, तर त्यांनी सांगितलं आम्ही नशेवरती बोलणार आहे, आम्ही गुन्हेगारीवर बोलणार आहे. माझी इच्छा आहे तुम्ही याच. तुम्हाला जर का आरसा दाखवला तर सांगलीच काय, तुम्ही आष्ट्यापासून सुद्धा खाली येऊ शकणार नाही. कारण तुमचा आरसा, तुमचे सगळे पुरावे आम्ही सगळं काढून ठेवलेलं आहे. खरं आहे, 20 वर्षापूर्वी ज्यानं सांगलीच्या रक्तात कोकेन पेरलं तो आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो. आणि त्याच्या शेजारी आता आमचे खासदार साहेब बसणार, त्याच्या शेजारी आता आमचे काहीतरी कुठले तरी मित्रपक्ष बसणार, ज्यांना सांगलीचा विकास करायचा आहे ते असल्या भानगडी करत नसतात. आणि खऱ्या अर्थानं दुसरीकडे जर का बघितलं तर सांगलीचा विकास हजारो कोटी, मग महापालिकेच्या माध्यमातून असेल, आदरणीय दादांच्या माध्यमातून असेल, आदरणीय चंद्रकांत दादांच्या माध्यमातून असेल, आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असेल, जर कुणी आणला असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीनं आणला. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय की सांगलीचा बंधारा पाडायला निघाले होते. कोण होते हो? म्हणजे उशाला आपली नदी असून सुद्धा आपल्याला तहानेनं व्याकुळ करण्याचा सूड जर का कोण उगवत असेल तर हीच ती मंडळी होती. दाखवा तेव्हाचा एक पेपर काढा किंवा एक स्टेटमेंट दाखवा की जे आज आमचे विरोधक आहेत, भारतीय जनता पार्टी महायुतीचे विरोधक आहेत, त्यातल्या एकानं स्टेटमेंट केलं म्हणून दाखवा. कुणीही केलं नाही. बंधारा जर का कुणी वाचवला असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, सांगलीकर नागरिकांनी वाचवला. सांगलीचं 50 वर्षाचं पुढचं भविष्य म्हणजे आपलं विमानतळ. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 163 एकर जमिनीचा फक्त 30 कोटीमध्ये मुंबईमध्ये व्यवहार झाला आणि इथं त्याचे प्लॉटिंग पाडले, 2-2 लाख रुपयाचे चेक घेतले, 750 कोटीचा व्यवहार झाला होता.
दाखवा हे आज महाविकास आघाडीच्या किंवा हे जे कोण विरोधक आहेत आमचे, जे कोणी स्टेजवर बसणार आहेत त्यातले एकाच स्टेटमेंट दाखवा, हा पृथ्वीराज पवार परत राजकीय स्टेज चढणार नाही, लक्षात ठेवा. मग हे विमानतळ जर का कुणी वाचवलं असेल तर ते आदरणीय सुधीरदादांच्या प्रयत्नातून, आदरणीय चंद्रकांतदादांच्या प्रयत्नातून आणि आपण सगळ्या सांगलीकरांनी वाचवलं. विमानतळ म्हणजे काय हो? तुम्हाला वाटेल विमानतळ म्हणजे विमानात बसला माणूस, एखादा पैसेवाला, आणि बसला आणि उडून गेला किंवा उतरला आणि आला, असं नसतंय. एक विमानतळ जर का आलं तर त्याच्याबरोबर असंख्य अनेक गोष्टी तयार होत असतात. मग इथं विमानतळाच्या बाबतीत छोटे छोटे ऑफिस तयार होणार, इतर छोटे छोटे म्हणजे आपण कार्गो विमानतळ, माल वाहतूक विमानतळ मागतोय, मग छोटे छोटे ट्रान्सपोर्ट ऑफिस होणार, मग टेम्पोवाल्याला काम मिळणार, मग ड्रायव्हरला काम मिळणार, मग आमच्या कष्टकरी हमाल बांधवाला काम मिळणार, आमच्या दिवाणजीला काम मिळणार, तिथं झाडलोट करणाऱ्याला काम मिळणार, तिथे एखादा शिकलेला 2 मुलं काम करणार. असा जर का हा इतिहास बघितला तर तिथे एक नवीन नगरीच तयार झाल्यासारखं होते. मोठ्या प्रमाणावरती अर्थव्यवस्था तयार होते, ज्याचा उपयोग रिक्षावाल्याचा होतोय. जर का लोक वाढली रिक्षाला काम मिळणार, जर लोक वाढली भाजीवाल्याला काम मिळणार, जर ही लोक वाढली तर प्रत्येक कष्टकऱ्याच्या घरामध्ये विकासाची गंगा वाहत असते. म्हणजे विमानतळ म्हणजे फक्त उच्च प्रभू लोकांचं नाही, तर एक विमानतळ म्हणजे सर्वांगीण विकासाचं एक केंद्रस्थळ असते. हे विमानतळ जर का कुणी वाचवलं असेल तर आपण वाचवलं. शहरातली क्रीडांगणं विकली, एकच क्रीडांगण शिल्लक आहे, एक आहे ते अंडर डेव्हलपमेंट आहे, आणि एक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. तिथं हजारो पोरं सकाळी आणि हजारभर पोरं संध्याकाळी जेव्हा रक्ताचं पाणी करतात, कोण मिलिटरीमध्ये जातं, कोण पोलीसला जातं, कोण आणि कुठंतरी जातं, कोण रेल्वेमध्ये जातं, ते शिवाजी स्टेडियमचं विकलं होतं याच महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात. आणि आज जे स्टेजवर बसणार आहेत ते सगळेच्या सगळे त्याचे भागीदार होते. काय करणार होते त्या शिवाजी स्टेडियमवर? तर त्या शिवाजी स्टेडियमवरती एक 5 स्टार असं क्लब करणार होते, जिथं गॅलरीमध्ये बसून बिअर पिणार लोक आणि खाली जो खेळ चालणार त्याच्यावरती बेटिंग खेळणार होते. हे क्रीडांगण जर का कोणी वाचवलं असेल तर हे ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी वाचवलं. अशा असंख्य गोष्टी सांगता येतील की ज्या ह्या लोकांनी काळ्या कुट्ट इतिहास लिहावा यांचा अशा पद्धतीनं केलेले आहेत. आणि ह्यांना आज जागा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे. ही जागा जर का आपल्याला दाखवायची असेल तर आपल्याला विकासाचं धोरण घेऊन चाललं पाहिजे. आणि हे विकासाचं धोरण म्हणजे शहर सुशोभीकरण झालं पाहिजे का? 100% झालं पाहिजे. शहराचा अतिशय चांगल्या पद्धतीनं 5 स्टार लेवलनं प्रगती झाली पाहिजे का? 100% झाली पाहिजे. पण हे करत असताना ह्या धोरणामध्ये माझा कष्टकरी बांधव, मग तो रिक्षावाला असेल, हमाल असेल, तो आमचा भाजीवाला असेल, केळीवाला असेल, किंवा तो आमचा खोकीधारक असेल, त्याच्या उरावर पाय देऊन इतिहास आम्हाला नाही करायचा, त्याच्या उरावर पाय देऊन आम्हाला विकास करायचा नाही आहे, तर त्याला बरोबर घेऊन जाऊन आम्हाला विकास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं धोरण जर का कुणाकडे असेल तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीकडे आहे. आता थोडक्यात एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एका शहराचा जर का विकास काय व्हायचा असेल तर त्याला काय सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते, तर त्या शहरापासून जाणारे रस्ते कुठले कुठले आहेत, त्या शहराकडे येणारी रेल्वे लाईन कुठली आहे, त्या शहरामध्ये विमानतळ आहे का नाही बघितलं जातं, आणि त्या शहराची स्वतःची ताकद काय ती बघितली जाते. आज जर का आपलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र बघितलं तर ऐतिहासिक असा विदर्भ रत्नागिरी ते कोकण ते विदर्भ जोडणारा एक रस्ता सांगली जवळून गेलेला, आपल्या महापालिका क्षेत्राला लागून गेलेला आहे. देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणारं मिरज जंक्शन आज सांगलीमध्ये आहे. आपल्या सांगलीच्या शिवेला लागून विमानतळ होणार आहे. आता दादांनी आणि चंद्रकांत दादांनी फार जोरात लावून धरलंय ते, आणि येत्या 1-2 वर्षामध्ये कार्गो विमानतळ झाल्याशिवाय राहणार नाही याची मला सुद्धा खात्री आहे, सर्व सांगलीकरांना खात्री आहे. म्हणजे विमानतळ आलं, रस्ते आले, त्याच्याबरोबर आता एक ग्रीनफील्ड हायवे म्हणून जाणार आहे, तोही सांगलीच्या जवळनं जाणार आहे. आता रस्ते झाले म्हणजे विकास कसा झाला याचा अर्थ तुम्हाला सांगतो की रस्ता आता हा जो रत्नागिरी नागपूर मी तुम्हाला सांगितला हायवे, तर सांगलीच्या इतिहासामध्ये कधीही सोलापूरहून शेतमाल सांगलीला आलेल्याचं तुम्ही बघितलंय का? फळं आली, डाळिंब येतात, फळं येतात, कांदा येतो, काय तर येतो. पण आज सांगलीमध्ये सोलापूरमधून रोज सकाळी 3 वाजता टेम्पो निघतो, कोथिंबीर भरून निघतो, तो 6 वाजता इथं पोचतो, कोथिंबीर बाजारात उतरवतो
आणि परत 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत त्याच्या दिवसभराच्या कामाला लागतो. म्हणजे जो साधा कोथिंबीर उगवणारा शेतकरी आहे तो आज ठरवू शकतो की माझा माल मी सांगलीला न्यायचा का, माझा माल मी साताऱ्याला न्यायचा का, माझा माल मी सोलापूरला न्यायचा का, त्याच्या पलीकडे कुठंतरी नांदेडला न्यायचा. जिथं त्याला दर मिळेल तिथं तो जाऊ शकतो. तास 2 तासात जर का तो जाऊ शकत असेल तर तो विकासाचा महामार्ग काय, तर तो विकासाचा महामार्ग म्हणजे हे झालेले रस्ते आहेत. त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या ह्या सत्ताच्या काळात, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या काळात आपल्याकडे सांगली इस्लामपूर रस्ता, ईश्वरपूर रस्ता झालेला आहे. हा महामार्ग झालेला आहे. आणखीन एक महामार्ग ग्रीनफील्ड हायवे म्हणून सांगलीच्या शिवेवरनं जातो. रेल्वे जंक्शन डबल लाईन झालेला आहे. ही सगळी आपल्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे. ही सांगलीच्या पुढच्या 50 वर्षाच्या अर्थकारणाची ब्ल्यूप्रिंट आहे. आणि ही ब्ल्यूप्रिंट घेऊन आपण आज या इलेक्शनला सामोरे जातोय. त्यामुळं महापालिका क्षेत्रातली ही इलेक्शन अतिशय महत्वाची आहे. कारण एकीकडे आपल्याला आपला विकास साधून घ्यायचा आहे. 50 वर्ष म्हणजे किमान 3 ते 4 पिढ्या आपल्या. आणि एकीकडे जे सांगलीला कायम पाण्यात बघतात, जे सांगलीला कायम सूड भावनेनं बघतात, जे सांगलीची गद्दारी केलेले लोक आहेत, त्यांना धडा शिकवण्याची ही इलेक्शन आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून ही जी महायुती आहे, भारतीय जनता पार्टी, RPI आणि जनस्वराज, या महायुतीच्या पाठीशी आपण सगळेजण ठामपणे उभा राहूया, ही मी तुम्हाला आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पैलवान पृथ्वीराज भैयांनी आपल्या शहराचा आज महानगरपालिकेच्या आपल्या इथल्या प्रचार शुभारंभ आज होत आहे. आणि त्यासाठी आपल्या इथे पहिल्यांदाच लोकप्रिय मुख्यमंत्री आपले भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत. हे खरोखर आपलं भाग्य आहे. आणि त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आमदार सुधीरदादा असतील, नितीनराजे शिंदे, तसेच आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत केले ते पृथ्वीराज भैया, दिनकर तात्या, तसेच नीताताई व उपस्थित सर्वच आता जे उमेदवार आहेत ते माझ्या डाव्या बाजूला बसलेत, ते सर्व उमेदवार, उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार. आज खरं म्हणजे पहिल्यांदाच ही महानगरपालिकेची निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतरची आहे. आणि मला वाटतं की आम्ही हे जे पाऊल उचललं ते खरं म्हणजे आपल्या सांगलीच्या विकासासाठीच हे पाऊल उचललं. आणि जे जे उमेदवार आमचे आहेत किंवा आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत, तर त्या सर्वांनीच आत्ता खरं म्हणजे ज्यांनी ज्यांनी माघार घेतली तर त्यांचं मी आभार मानते. कारण बरेच उमेदवार ह्या वेळेला इच्छुक होते आणि बरेच जणांना थांबावं लागलं. पण त्या उमेदवारांनी आपली माघारी घेऊन आपले जे उमेदवार उभे आहेत त्यांना सगळ्यांनी चांगला पाठिंबा दिला. त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देते. आपल्याला सर्वांना आत्ताच नीताताईंनी आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्या योजना आहेत, केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील, तर त्यांचा सर्व आपल्या महिलांसाठी असू दे, युवकांसाठी असू दे किंवा विद्यार्थ्यांसाठी असू दे, सगळ्या योजना आता त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने आपल्या पुढे मांडल्यात. आणि मला वाटतं आपल्या महिलांचं मतदान हे जास्तीत जास्त मतदान असतं. आणि एकदा महिलांनी ठरवलं की आपण कशाला मत द्यायचं तर त्यांचं मत बदलत नाही. हे आतापर्यंतचा इतिहास आहे आणि त्या महिला सगळ्या करून दाखवतील असं मला वाटतं. आपले जे 78 उमेदवार आहेत तर त्या सर्वांना आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचंय, आशीर्वाद द्यायचा आहे. आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचंच महानगरपालिकेवर झेंडा कसा फडकेल हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. कारण आता पृथ्वीराज भैयांनी जे सांगितलं की आपल्या महापालिकेतनं आपली जी विकास कामं करायची आहेत ती कुठली कुठली आहेत. आपले रस्त्याची कामं झालेली आहेत बरीच, किंवा आपल्याला अभ्यासिका करायच्यात, असे वेगवेगळे उपक्रम सांगितले. तर मला वाटतं आपल्याला जर आपली सत्ता आली तर आपल्याला हे सगळे कामं करता येतील. त्यामुळे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या इथले लोकप्रिय आमदार सुधीरदादा यांच्या माध्यमातून अनेक कामं
जवळजवळ बरीचशी कामं म्हणजे झालेली आहेत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा अशीच कामं होत राहतील. आपल्या सांगलीचा विकास करायचा असेल तर आपण सर्वांनीच भारतीय जनता पार्टीचे जे जे उमेदवार असतील तर त्यांना मतदान करावं व येत्या 15 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आल्याबरोबर या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि कार्यक्रमाची सुरुवात या निमित्तानं होईल. चिन्हाचे झेंडे फडकवून स्वागत करायचं आहे. महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय कर्तबगार कार्यक्षम आणि जननायक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन या ठिकाणी होईल. शिवबांच्या धोरणांची विजयी संकल्प सभा वाजू लागले ढोल ताशे. मराठीला अभिजात दर्जा विकासाचा ध्यास जनतेचा विश्वास आणि सुखकर प्रवास बनवूया. आदर्श शहर निवडूया. भाजपा जे मनात तुमच्या तेच मनपात. भाजपा कमळ. जनकल्याणार्थ आखले समान धोरण. आपल्या सर्वांचे लक्ष आणि डोळे लागलेले आहे. केले राजकारण. स्वागत आहे सांगली नगरीच्या आराध्य दैवत गणरायाच्या नगरीमध्ये. सुंदर शुभारंभ आणि आरंभ या निमित्तानं होतोय. आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका पदाचे उमेदवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचे स्वागत आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी नेते सर्व उपस्थित आहेत. प्रकाश मामा ढंग शहर जिल्हा अध्यक्ष हे उपस्थित झालेले आहेत. आपलंही स्वागत आहे. भाजपा सर्वांची महाराष्ट्रात विजयी घोडदौड सुरू झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचा स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील, माननीय सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आशीर्वाद देऊन आता या ठिकाणी या पवित्रशा सुंदर नगरीमध्ये विजयी सभेचा शुभारंभ होतोय. भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन या निमित्तानं करण्यात येत आहे. भारत माता, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांना विनम्र वंदन आणि अभिवादन करून आता स्वागत आणि प्रास्ताविक मान्य आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी करावं अशी विनंती करीत आहोत. मुख्यमंत्री महोदय आपल्याला या ठिकाणी अभिवादन करतायत. स्वागत. गणरायाच्या सांगली नगरीत मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या प्रचार समारंभाच्या भव्य जाहीर सभेत मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार अतुल बाबा भोसले, आमदार सूर्यभाऊ खाडे, आमदार सतीशभाऊ देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार दिनकर तात्या, माजी आमदार राजेंद्रराजे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, बकरनभाऊ देशपांडे, शेखरजी इनामदार, दीपकबाबा शिंदे व मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, महापालिकेचे सर्व उमेदवार, तसेच समोर असलेले उपस्थित असलेले सर्व तमाम माता भगिनी बंधू आणि युवा पत्रकार बंधूंनो, आज या सभेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना मी आज स्वागत करतो सांगलीचा प्रतिनिधी म्हणून आणि पुढची सुरेश भावना विनंती करतो ते त्यांचं बोलत करा.
धन्यवाद. आणि यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आमदार सुधीरदादा गाडगे आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते शानदार सत्कार. सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगे, त्याचप्रमाणे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचाही सत्कार आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते होतोय. आणि यानंतर त्वरित माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावे ही विनंती आहे. असलेले आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री, आपले नेते देवाभाऊ, व्यासपीठावरील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, सर्वांची नाव काय घेत नाहीत कारण भरपूर नेते आहेत, भावना वेळ द्यायचा आहे. आणि यावेळा मोठ्या संख्येने जमलेले सर्व कार्यकर्ते आणि बंधूंनो, आज ह्या निवडणुकीचा प्रारंभ देवाभाऊंच्या शुभहस्ते होतोय हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. आज ते आपल्यासाठी शुभारंभ करण्यासाठी पहिली सभा आपणाला त्यांनी देऊ घातली, त्याबद्दल भाऊ मी तुमचे धन्यवाद मानतो, तुमचे आभार मानतो. ह्या नगरीमध्ये काम करत असताना मागल्या वेळी आम्हाला शब्द दिला होता की काही करा पण नगरपालिका ताब्यात घ्या. आम्ही नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी मागल्या वेळी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. पण मागल्या वेळी उमेदवार आम्ही शोधायला गेलं तर आम्ही सांगायचं तुझी बायको दे, तुझा नवरा दे, पण असं कोण देत नव्हतं. तरीही आम्ही कॅन्डिडेट उभा केले आणि कॅन्डिडेट उभा करून नगरपालिका ताब्यात घेतली. भाऊ त्यावेळेला आम्ही तुम्हाला निकाल कळवला, त्यावेळी 5 मिनिटं थांबा म्हणले, 5 मिनिटात आपला फोन परत आला आणि तुम्ही आम्हाला 100 कोटी रुपये ह्या नगरपालिका आपण बक्षीस म्हणून दिले. आता पण आम्ही आशावादी आहोत की आपण काहीतरी निश्चितच, आणि ह्यावेळी आम्ही नगरपालिका ताब्यात घेणार हे निश्चित आहे. विरोधकांचं कुठेही पॅनल पूर्णतेनं लागलेलं नाही आहे. आपले 88 सीट लागलेले आहेत आणि बाकींच्या सीट कधी कुठं कॉम्बिनेशन कुठं काय करत 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 त्यांनी आपण सीट उभा केल्या हे श्रेय त्यांना तिथं मिळालेलं आहे. बाकी श्रेय त्यांच्याकडे नाही आहे. ह्या वेळेला आपली टीम जी लागलेली आहे सगळे 20च्या 20 वाढ लागलेले आहेत, पुढे ताकदीनं वाढ लागलेले आहेत सगळे आणि कॅन्डिडेट पुढे ताकदीचे आहेत. त्यामुळं मी आपल्याला विश्वास देतो की ह्या वेळेला चांगल्या, मागल्या वेळी आम्ही 42 होतो पण ह्यावेळी आम्ही 50-60 दरम्यान जाऊ आम्ही आणि नगरपालिका आपण ताब्यात घेऊन दाखवू एवढंच मी आपल्याला आश्वासन देतो. आणि निश्चितच ह्या माध्यमातून आज सगळे हो आपलं शासन आहे, ही नगरपालिका आपल्या शासनाच्या अंडर काम करेल त्या दृष्टिकोनातून जी कामं झाली पण जी कामं उर्वरित राहिलेली आहेत त्यासाठी निश्चितच आपलं योगदान, आपला हात आमच्या डोक्यावर असावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आपण इथं आलात, आपलं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे. आणि यानंतर दादा सांगली जिल्हा पालकमंत्री, उच्चतंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, सन्माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील. 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यातलीच एक सांगली महानगरपालिका, ज्या निवडणुकीच्या प्रचाराचा सांगलीचाही शुभारंभ आणि महाराष्ट्राचाही शुभारंभ. आपल्या सगळ्यांना आनंद होईल की काल माघारी झाल्यानंतरची प्रचाराची पहिली सभा महाराष्ट्रातली ही माननीय देवेंद्रजींची सांगली आहे. त्याच्यानंतर इचलकरंजी आहे आणि मग संध्याकाळी मुंबई आहे. तर ह्या 15 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाला, प्रचाराच्या सभेला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय देवेंद्रजी फडणवीस, आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ, व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्वांच्या नावाचा उल्लेख करण्यात मी अशासाठी वेळ घालवत नाही की आपल्या सगळ्यांना देवेंद्रजींना ऐकायचं आहे. आणि मोठ्या प्रमाणावर उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, सर्व उमेदवार, की जे उमेदवार जातीचा विचार केला तर सगळ्या जातीचे आहेत, महिला पुरुष विचार केला तर ज्या महिलांना आरक्षण द्यावं लागतं त्या आरक्षणापेक्षा जास्त तो पुरुष सर्वसाधारण असतानाही आग्रहाने ती महिला त्या ठिकाणी चांगली लढू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पुरुष महिला ह्या विषयामध्ये महिलांना प्राधान्य असेल, जातीचा समतोल असेल, आर्थिक समतोल असेल,
असा सगळा समतोल असणारं जे पॅनल तयार झालं त्याचे सर्व उपस्थित मान्य उमेदवार आणि दुपारची वेळ सभेला सोयीची नसते असं असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझ्या आधी सुरेश भाऊंनी आणि सुधीरदारांनी उल्लेख केला की गेल्या वर्षी इतिहासात पहिल्यांदा सांगली महानगरपालिका, आधी नगरपालिका, मग महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा ब्रँडेड कमळ चिन्हावरचा महापौर झाला. 38 जागा लागत होत्या महापौर व्हायला, आपल्याला 41 मिळाल्या. 2 अपक्ष येऊन 43 झाल्या. 2.5 वर्ष अतिशय उत्तम काम करू शकलो. काही जणांनी दगा दिला, त्यातून महापौर बदलला, पण स्टँडिंग कमिटी चेअरमन आपला राहिला. 5 वर्ष पूर्ण नाही असं असताना सुद्धा खूप मोठी कामाची यादी सांगता येईल. ज्या कामाच्या भरवशावर केंद्रातलं माननीय मोदीजींचं काम, राज्यातलं माननीय देवेंद्रजींचं काम आणि केवळ 2.5 वर्ष मिळाल्यानंतर, म्हणजे आपला उल्लेख केला सुरेश भाऊनी की सरकार आल्या आल्या माननीय देवेंद्रजींनी रस्त्यासाठी 100 कोटी रुपये दिले, असं तिन्ही स्तरावरचं काम इतकं प्रचंड झालं आहे. आणि त्यामुळे विजय आत्ताच झाला याचं एक मोठं उदाहरण म्हणजे सगळ्यांना एकत्र यावं लागलं. शोधून 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 तू पण ये, तू पण ये, तू पण ये, तू तिकडे कुठेतरी गावाला आहेस तर गावाहून ये, इथे बॅग घेऊन राहा, तू आमचं, म्हणजे जे एकमेकाची तोंड बघत नव्हते असे सगळे राष्ट्रवादी, पवारांची राष्ट्रवादी, मग शिवसेना, असे सगळे घटक एकत्र आले आहेत. आधी आणखीन मोठी होईल, कारण ती जेवढी मोठी होईल तेवढं लढता येईल ना, काही उपयोग होणार नाही. माननीय देवेंद्रजींचं महाराष्ट्रातलं काम, देवेंद्रजींचं सांगलीकडे असणारं लक्ष, याचा विश्वास सर्वसामान्य माणसाला आहे. आणि त्यातून प्रचंड मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी केवळ RPIला बरोबर घेऊन, भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये शिवसेनेने असा आरोप केला की हे अधिक जागा द्यायला तयार नाहीत. पण भारतीय जनता पार्टी जागा देण्याच्या बाबतीत किती लिबरल आहे की जगन्नाथ ठोकळे हे RPIचे नेते, कार्यकर्ते, यांना द्यायला रिझर्व्ह जागा नाही तर ओपनमधून, कारण ते कर्तृत्वान आहेत, ओपनमधून जगन्नाथ ठोकळेंना उमेदवारी देऊन RPI बरोबर भारतीय जनता पार्टीने युती केली. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांना सामावून घेणारे आहोत. ज्यांचं एकही जागा गेल्यावर निवडून आले नाहीत त्यांनी किती जागा मागायच्या, ज्यांच्या आल्या परंतु विखुरलेल्या गेल्या इकडे इकडे इकडे, त्यांनी किती मागायच्या. आणि त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय करून तर आम्ही युती करू शकत नव्हतो. शेवटी एकच मुद्दा मांडून मी माझं बोलणं संपवेन. माननीय देवेंद्रजींनी निवडणुकांची एक नीती, एक धोरण आमच्यासमोर मांडलं की निवडणूक विकासावर आपल्याला न्यायची. विशेषतः युतीतल्या पक्षांनी एकमेकावर टीका बिलकुल करायची. पण सुरुवात झाली टीका करायला. ते आता किती चालणार आहे, कुठे थांबणार आहे याचा अंदाज घेऊन ठरवू. परंतु नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये टीका करणाऱ्याने असं म्हटलं की तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे. मी भोरच्या सभेमध्ये मांडलं आणि ते खूप महाराष्ट्रामध्ये चाललं की तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे, परंतु तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. आता असं म्हणेन, घरला जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. अतिशय चांगले मेहनतीने राबणारे कार्यकर्ते हे उमेदवार म्हणून दिलेले आहेत आणि सगळ्यांच्या मागे खंबीरपणे उभं. मी अनेक वर्ष माननीय देवेंद्रजींबरोबर काम करतो. एखाद्याच्या मागे उभं राहणं म्हणजे काय, इथे असणाऱ्या एकनेक उमेदवाराला, कार्यकर्त्याला, नेत्याला मी विश्वास देतो. असे जे कोणी दमदाटी करणारे असतील, रात्री बेरात्री आपण देवेंद्रजींना फोन करूया. तर म्हणजे मी पालकमंत्री आहे, मीच पुरेसा आहे. पण नाही भागलं तर देवेंद्रजींना फोन करू. त्यामुळे हुशाऱ्या करणाऱ्यांनी, दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं. आम्ही आमचं काम करतो, आम्ही आमच्या कामावर म्हणतो. मोठी यादी आहे, नंतर प्रेसला देतो, पण कामावर आपण लढूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आदरणीय दादानी बोलल्यानंतर आता यानंतर आपल्या सर्वांचे लाडके, महाराष्ट्राचे लाडके देवा भाऊ माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत स्वागत. देवा देवा, कमाल कमाल. भारत माता की, भारत माता की.
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज ज्यांची जयंती आहे, स्त्री शिक्षणाकरता ज्यांनी संघर्ष केला आणि खऱ्या अर्थानं रूढीवादी परंपरेतून स्त्रियांना मुक्ती मिळवून दिली, त्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही चरणी आज मी नतमस्तक होतो. सांगलीच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, आपले पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, आपले लोकप्रिय आमदार द्वय सुधीरदादा गाडगीळ, सुरेश भाऊ खाडे, सत्यजित देशमुखजी, दिनकर पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित नितीन शिंदेजी, मकरंद देशपांडेजी, प्रकाश ढंग, सम्राट महाडिक, नीताताई केळकर, भगवानराव सूर्यवंशी, भगवानराव साळुंके, दीपक शिंदेजी, शेखर इनामदारजी, समित कदमजी, पृथ्वीराज पवारजी, आमच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, रमेश शेंडगे, सुरेश औटी, रवींद्र अरळी, भारती दिगळे, स्वातीताई खाडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. आणि या जयंतीच्या दिवशी महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ मी सांगलीमधनं करतो आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. एकदा सांगलीमध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं, सांगली सर्वात चांगली. आणि म्हणून मी ठरवलं की महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ तर संध्याकाळी आहे मुंबईमध्ये, पण भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ कुठून करायचा. तर या ठिकाणी आपण निर्णय केला की सांगलीपासूनही सुरुवात करायची. आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे. मागील वेळेसही मी सांगलीमध्ये आलो होतो. महानगरपालिकेच्या निमित्ताने काही आश्वासनं देखील दिली होती. आपल्या सर्वांना विनंती केली होती की अनेक वर्ष अनेक लोकांच्या हाती तुम्ही महानगरपालिका दिली, एकदा आमच्या हाती तुम्ही देऊन बघा, आम्ही निश्चितपणे विकास करून दाखवू. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यावेळी महानगरपालिकेची सूत्र ही भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आली. आणि मला सांगताना आनंद वाटतो की जी जी आश्वासनं आपण दिली होती ती आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण केलाय. खरं तर आपण बघा की ज्यावेळी सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि या महापुरानंतर ज्यावेळी इथली परिस्थिती मी बघितली, त्याच वेळी मी ठरवलं की या दोन शहरांची रचना अशी आहे तिथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर
त्याचा परिणाम होतच राहणार आहे आणि म्हणून याचा काहीतरी परमनंट उपाय काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग वर्ल्ड बँकेसोबत आम्ही चर्चा केली आणि राज्यातला पहिला फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये 2 टप्पे त्याचे आहेत, या 2 टप्प्यामध्ये एकूण 4,000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत. आणि त्याचा पहिला टप्पा हा 500 कोटी रुपयाचा टप्पा, की ज्यामुळे आपल्या सांगली शहराला पुरापासनं आपण नेहमी करता वाचवू शकू. त्याला आपण केवळ मान्यताच दिली नाही, तर आता त्याचं काम देखील आपण सुरू करतोय. 591 कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत. आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी, हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे, हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासनं संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल. अशा प्रकारचं एक अत्यंत महत्त्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलंय. आज आपण बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं. देशामध्ये नागरीकरणात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. आज महाराष्ट्राची 50% लोकसंख्या ही शहरामध्ये राहते. 6 कोटी लोक 40,000 गावात राहतात आणि 6 कोटी लोक 400 शहरात राहतात. आणि त्याही 6 कोटी लोकांपैकी 4.5 कोटी लोक हे सांगलीसारख्या 29 शहरांमध्ये त्या ठिकाणी राहतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि आपण जर आपल्या देशाची वाटचाल बघितली तर जवळजवळ 70 वर्ष आपल्या देशामध्ये आपण एकच भूमिका मांडायचो. ती भूमिका चूक नव्हती, ती खरी होती. भूमिका आपली होती, भारत हा गावामध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. पण ही भूमिका मांडता मांडता आपण हे विसरलो की भारतामध्ये शहरं देखील आहेत, शहरातील लोक राहतात, त्यांच्याही मूलभूत सोयी केल्या पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येत आहेत. शहराच्या गरजा वाढतायत. शहरामध्ये लोक आले की त्यांना राहायला जागा मिळत नाही, मग अतिक्रमण होतात, झोपडपट्ट्या तयार होतात. ज्याला बिचाराला जिथे जागा मिळेल तो तिथे बसतो. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण होतात, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून जवळजवळ 7 दशकं 70 वर्ष आम्ही शहरांकरता काहीच केलं नाही. पण या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं, शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरीकरणाला संधी समजा, शहरीकरण थांबणार नाहीये. या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी, रोजगाराच्या सोयी या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे गावाकडनं लोक शहरात येतील. शहरांमध्ये व्यवस्था उभ्या करा. येणाऱ्या लोकांकरता, गरिबांकरता, मध्यमवर्गीयांकरता त्या ठिकाणी सुखसोयी तयार करा. आणि म्हणून या देशामध्ये मोदीजींनी सांगितलं, देशाचा 65% GDP हा शहरामध्ये तयार होतो. वस्तू सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये तयार होते. आणि म्हणून आपण शहरातल्या गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना जर त्यांचं जीवनमान उंचावेल अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या केल्या तर आपली शहरं हीच पुढच्या काळामध्ये विकासाची केंद्र बनतील. आणि म्हणून पहिल्यांदा माननीय मोदीजींनी देशामध्ये शहराच्या विकासाकरता योजना उभ्या केल्या. मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीची योजना असेल,
अमृत शहरांची योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल, स्वच्छ भारत योजना शहरी असेल, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात शहरांना पैसे देणं सुरू केलं. लाखो कोटी रुपये आता शहरांकरता या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागले. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 30-35 हजार कोटी रुपये हे मोदीजींनी आपल्या महाराष्ट्राकरता, मग पिण्याच्या पाण्याच्या योजना असो, शहरामध्ये भुयारी गटाराच्या योजना असो, शहरामधलं घनकचऱ्याचं व्यवस्थापन असो, शहरातल्या गरिबाला घर देण्याचा विषय असो, या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला उपलब्ध करून दिल्या आणि महाराष्ट्रातली शहरं ही बदलायला लागली. आज आपण बघा, पिण्याच्या पाण्याच्या इतक्या समस्या शहरांमध्ये निर्माण झाल्या, पण गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक शहरांना आपण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या आणि आता तर आपल्या शहराची देखील जी काही वाढती गरज आहे, ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी वारणा उद्भव योजना आपण तयार केली आहे. जवळपास 454 कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत. आता योजना आमच्याकडे मान्यतेला येते आहे, काळजी करू नका. सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे, याकरता या योजनेलाही मान्यता ही त्या ठिकाणी देण्यात येईल. एवढंच नाही तर आता महानगरपालिकेची इमारत देखील इतकी जुनी झाली आहे की या इमारतीमध्ये खऱ्या अर्थानं एक आधुनिक शहर कसं तयार करायचं हा प्रश्न आहे. आणि म्हणून सांगली महानगरपालिकेवर आपल्या आशीर्वादानं आपला झेंडा लागला की पहिल्यांदा महानगरपालिकेला नवीन इमारत देखील आपण त्या ठिकाणी देऊ. आज आपल्याला माहिती आहे, मागच्या काळात रस्त्यांकरता आपण पैसे दिले, गटारीकरता आपण पैसे दिले, मोठ्या प्रमाणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांकरता पैसे दिले, सुशोभीकरणाकरता पैसे दिले. सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या विविध भागांमध्ये आज जे एक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं, या शहराला शहराचं स्वरूप हे प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्याच्या पाठीमागे मागच्या काळामध्ये आपल्या शहराने दिलेले पैसे आहेत. आणि म्हणून मगाशी आमदार साहेब, दोन्ही आमदार असं म्हणत होते की मागच्या वेळी तुम्ही सांगितलं आणि पैसे दिले, आता देखील तुम्ही घोषणा करा. मी घोषणा एवढीच करण्याकरता आलो आहे, तुम्ही महानगरपालिका निवडून आणा, तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही. हे शहर आपल्याला आधुनिक शहर तयार करायचं आहे. या शहरामध्ये मूलभूत सोयी ज्या आहेत, आपल्या इथलं संपूर्ण सांडपाणी हे नदी नाल्यामध्ये न जाता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रक्रिया होऊन ते जे पाणी आहे त्याच्या STPच्या माध्यमातनं त्या पाण्यामधलं त्यातली विष्ठा दूर करून आणि त्यातलं शुद्ध झालेलं पाणी हेच आपल्या नदी नाल्यांमध्ये आणि विहिरींमध्ये गेलं पाहिजे. या दृष्टीनं आपल्याला पुढच्या काळात कारवाई करायची आहे. घनकचऱ्याचा एक प्रकल्प आपण केलाय, पण 100% आपला घनकचरा जो आहे, या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातनं आपल्याला खत निर्मिती करायची आहे. त्यातनं आपल्याला पेलेट्सची निर्मिती करायची आहे. कोळशासारखे पेलेट्स, जे पेलेट्स खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आपल्या वीज निर्मिती करता लागतात, ते आपल्या घनकचऱ्यापासून आपल्याला तयार करायचे आहेत. सांगली शहर हे स्वच्छ शहर असलं पाहिजे, या दृष्टीनं आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे. आणि एवढंच नाही तर आता इथे आपली स्वप्न संपत नाही. मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तर पूर्ण करायच्याच आहेत, पण पुढच्या काळामध्ये सांगलीच्या या क्षेत्रामध्ये आमची जी मुलं सातत्याने पुण्यामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये जातात, आम्हाला IT इंडस्ट्री सांगलीमध्ये कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं इतके वर्ष कौलापूरला आपण जागा घेऊन ठेवली, पण तिथे विमानतळाचा थांगपत्ता नाही. अनेक वर्षापासून आपली मागणी होती. मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आले, आपले सगळे आमदार आले,
सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सगळीकडे एअरपोर्ट करताय, आमच्या सांगलीनं काय घोडं मारलं, आमच्या सांगलीला काय एअरपोर्ट होत नाही. तात्काळ आदेश दिले आणि आपल्या कौलापूरला एअरपोर्ट तयार करण्याकरता प्री फिजिबिलिटी स्टडी करता आपण कन्सल्टंट हा त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि लवकरच त्या कन्सल्टंटकडनं रिपोर्ट घेऊन मला विश्वास आहे काही कमी पडलं तर थोडी बहुत जागा आम्हाला मिळवून द्या. एखाद्या वेळेस जागा थोडी कमी करू शकते बाबा, त्यामुळे थोडी जागा आम्हाला या ठिकाणी मिळावी आणि आपण एक चांगलं एअरपोर्ट देखील सांगलीला कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न असेल. एअरपोर्ट असो, ट्रक टर्मिनस असो, नवनवीन ज्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि खरं म्हणजे आमचं मिरजचं क्षेत्र आहे, आमचं सगळं ह्या जो महानगरपालिकेचं क्षेत्र आहे या ठिकाणी म्युझिक हेरिटेज पार्क असेल, या ठिकाणी वाद्यांच्या संदर्भात ही सगळी जी काही आपली संकल्पना आहे ती संकल्पना इन्स्ट्रुमेंट म्युझियमच्या माध्यमातून आपल्याला कशी अस्तित्वात आणता येईल याचा देखील प्रयत्न हा आपल्याला निश्चितपणे करायचा आहे. आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून आपण मागच्या काळात जे काही प्रकल्प या ठिकाणी दिले, मग पाणी पुरवठा योजनेचे 105 कोटी रुपये असतील, घनकचरा व्यवस्थापनाचे 79 कोटी आपण दिले, शाहू विकास मार्गाकरता 15 कोटी दिले, काळीखंड विद्युत रोषणाई करता 3 कोटी रुपये या ठिकाणी आपण मागच्या काळामध्ये दिले. आणि यासोबत आता ज्या प्रकल्पांची अंमलबजावणी होती आहे, मलनिस्सारण प्रकल्प 253 कोटीचा आपण मान्य केला, नवीन LED दिव्यांकरता 60 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. वेगवेगळ्या प्रकारचं आता मी या ठिकाणी सांगत बसलो तर त्याला खूप वेळ जाईल. माझ्याकडे 4 पानं या ठिकाणी केलेल्या कामांच्या संदर्भात आहे, पण मी तुम्हाला एवढंच आश्वासित करण्याकरता आलो आहे, आमचं विजन हे केवळ वर्ष 2 वर्षाचं विजन नाही आहे. आपली सगळी शहरं ही आधुनिक झाली पाहिजेत. आज आपल्याला माननीय देशाचे प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतनं शहरांकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधणी करता पैसे दिलेले आहेत. पण आमच्या असं लक्षात आलं की शहरामध्ये घर बांधणी करण्याकरता ज्यावेळेस आपण पैसा देऊ इच्छितो त्या विशेषतः झोपडपट्टी असेल, अतिक्रमित भाग असेल, या भागामध्ये लोकांजवळ मालकी हक्काचे पट्टे नाही आहेत. आणि ते पट्टे नसल्यामुळे मोदीजींनी दिलेले पैसे त्यांना आम्हाला देता येत नाही. आणि म्हणून 2 महिन्यापूर्वी आपण निर्णय घेतला आणि या सगळ्या शहरांमधले जेवढे झोपडपट्टीचे भाग आहेत, जेवढ्या लोकांचे रहिवासी अतिक्रमण आहेत, या सगळ्यांना नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टाही आपण देणार आहोत. आणि त्याच्यासोबत ज्याचं कच्चं घर आहे त्याला पक्कं घर बांधण्याकरता देखील पैसा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, 5 वर्षात आम्ही केलेलं काम आपण बघितलेलं आहे, 5 वर्षात झालेलं परिवर्तन आपण बघितलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काही खंड पडलेला देखील आपण बघितलेला आहे. पुन्हा जबाबदारी मिळाल्यानंतर पुन्हा विकासाला आम्ही गती दिलेली आहे. आता पुढचे 5 वर्ष ही गती जर थांबू द्यायची नसेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, रिपाई, जनसुराज्य अशा प्रकारची आपली जी युती आहे, या युतीचे उमेदवार हे आपण निवडून द्यावेत. आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं, मगाशी खाडे साहेबांनी सांगितलं आपली युती एकमेव अशी आहे ज्यांनी पूर्ण 78 उमेदवार उभे केले आहेत, बाकी कोणाला 50 देखील उमेदवार सापडले नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून आता पूर्ण बहुमताने ही महानगरपालिका तुम्ही आमच्याकडे द्या. येत्या 16 तारखेला 15 तारखेला ज्यावेळी मतदान होईल त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या महायुतीची, आपल्या कमळाची, आपल्या चिन्हाची चिंता ही तुम्ही करा. आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडून द्या, एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवाभाऊ. आलेल्या सर्व मान्यवरांना हात उंचावून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याला अभिवादन करतायत. सर्व नेते आणि सर्वांचे नगरसेवक पदाचे उमेदवार, या उमेदवारांनाही आशीर्वाद देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले. सर्व आमच्या महिला उमेदवार
पुरुष उमेदवार या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी खास या ठिकाणी आलेले आहेत। सर्व तरुण तडफदार कर्तबगार अशा आमच्या उमेदवारांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी धन्यवाद आहेत, आभार या निमित्ताने व्यक्त होतील। शेखरजी इनामदार। पहिल्यांदा महिलांना बाहेर पडण्याची संधी द्या। आमच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा। सर्व नेत्यांच्या वतीनं, मुख्यमंत्र्यांच्या वतीनं सर्व आलेल्या मान्यवरांचं, सर्व नेते, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, नेते आणि मतदार बंधू भगिनींनो, हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मनोगत या निमित्तानं आपण ऐकलं। पत्रकार, छायाचित्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व मीडियाचं आणि सर्व आलेले उमेदवार, त्यांचे समर्थक, मतदार सर्वांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद। धन्यवाद। म्हणजे समीर दादा कदम आपल्यालाही धन्यवाद आहे। कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो। जनकल्याणार्थ आखले समान देसाई, जाती भेदाचे ना कधी कृष्णराव थोर, विश्वजित पाटील, सुनील वाघमोडे, रवींद्र भादवणे, विशाल पवार, संतोष सरगार, राहुल नवलाई, अक्षय काळे, सर्व नेते, सर्व मंडळाचे प्रमुख, शरद बापू आपलंही धन्यवाद। सर्व उमेदवारांना शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। संगीताताई खोत, माजी महापौर याही उपस्थित राहिलेल्या आहेत। श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, कृष्णा राठोड, कृष्णा राठोड यांनाही धन्यवाद। आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची। सर्व आलेल्या सुमनताई खाडे, वडील स्वातीताई खाडे, भाजप महायुती आहे, तरगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे। ज्योती कांबळे याही उपस्थित आहेत। आमच्या सर्व महिला आघाडीच्या नेत्या शुभम देसाई यांनाही धन्यवाद। सरचिटणीस